हरी राम कृष्ण रूप पाहता लोचनी
Hare
Yeah.
उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत आनंद हे नामजा तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा विठाला सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काहीच नेणे बोलतो वचने ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवानी विठाला विठा सेवेकरिता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ तुकोबार यांचा 4 चरणांचा अभंग आहे। या अभंगातून तुकोबार तमाम समाजाला संसार समुद्रातून संसार जंजालातून सुटण्याचा मार्ग सांगतात। विठाला त्यांना सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे। आज आपण श्री क्षेत्र मांगरुळ ते लोणंद आणि लोणंद पासून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मजल दर मजल करत करत आपण या ठिकाणी आलो आहोत। आज सांगायला आनंद वाटतो की सर्व दिंडीतील मंडळी काही अंशाने थकलेली होती, पण या ठिकाणी काल आपण विसाव्याला पोहोचलो आणि सगळ्यांचे मन चेहरे प्रसन्न झाले। कारण का पावलो पंढरी वैकुंठ भुवन, कारण आनंदाचं कारण हेच आहे। आनंदाचं क्षेत्र एक आळंदी आणि एक पंढरपूर आहे। असा या पावन पंढरी क्षेत्रामध्ये आपण आलो। खरंच आपण नशिबान आहोत की असा सोन्याचा दिवस आपल्या जीवनात उजाडला। विठाला विठाला या दिंडीमध्ये चालत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भगवंताच्या कार्यामध्ये साधू संतांच्या कार्यामध्ये जर तुम्ही सामील व्हाल ते 3 प्रकारचे तप तुम्हाला अनयश करतील। गीतेच्या 17व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात देव द्विजे गुरु प्राज्ञम पूजनम शौच आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसाचे शारीरम तप उच्यते। भगवान आपल्याला सांगतात अर्जुना देव द्विज गुरु प्राज्ञ, देवाची सेवा करायची, कोणी ब्राह्मण भेटले त्यांची सेवा करायची, गुरुजनांची सेवा करायची। असं जर तुम्ही सतत तुमच्या जीवनात करत राहिले तर त्याच्याने तुम्हाला
शारीरिक तर नक्की घडेल. पुढे म्हणतात अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रिय गीतम चेत स्वाध्यायाभ्यासनम जन्म वाङ्मयेत पूज्यते. भगवान पुढे म्हणतात अनुद्वेगम करम वाक्यम, कुणाला न दुखवेल असं जर आपण केवळ वर्तन जरी केलं तर ते तर तुम्हाला ते तप तुम्हाला लागू पडेल. पुढे भगवान म्हणतात मनप्रसादा सौम्यत्व मौनमात्मनि निग्रह भाव संशय तपो मानस समुचिते. मनाची प्रसन्नता, आपलं मन जर आपण दिंडीला आलो तर अखंडितपणे त्या भजनामध्ये लावलं पाहिजे. जर आपण अखंडित आपलं मन जर वारीमध्ये भजनामध्ये लावलं तर ते तिसरं तप सुद्धा आपल्याला अनायासे घडेल. म्हणून आमच्या देवबाप्पाची वारी आम्ही स्वतःहून नाही आलो. इथे येणाऱ्यांना मी शास्त्राच्या आधारे म्हणेन की आपण खरंच भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत. मौली ज्ञानेश्वर महाराज आदी संत म्हणतात या दिंडीमध्ये चालायची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाकडे अमाप पैसा आहे, प्रत्येकाकडे अमाप संपत्ती आहे, पण दिंडीला यायला वेळ नाही. पण इथे जमलेल्यांपैकी मी तर म्हणेन, महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले, ही विठ्ठलाची कृपा आहे आपल्या सर्वांवर. जे आपण आलो विठ्ठलाची कृपा संभवते नाही आहे. कारण आमचे पुण्य कुठे आणि आम्ही कुठे, पण विठ्ठलाची कृपा झाल्यामुळं दिंडीमध्ये आम्ही सर्व प्रकारचे आनंदाचे गरजेर घेऊन आलो. ढोल कोणी आपण पाहतो रस्त्यामध्ये, कोणी ढोल वाजवतो, कोणी ताशा वाजवतो, त्यांच्याप्रमाणे त्यांचा आनंद ठीक आहे. पण मावळीच्या दिंडीमध्ये चालत असताना एक तुकोबाराय म्हणतात की हा वेगळाच आनंद आहे. या आनंदाला जोडणे आणि तोडणे तुकोबाराय म्हणतात नाही. या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती बडा आलाशी आकार आमोची झाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. तुकोबाराय म्हणतात जर आपलं मन भक्तीमध्ये प्रवेशित होईल ना त्यावेळेस मग आनंदाला काही कमी राहणार नाही. मग क्रिया कोणतीही असो, मग कोणी आपले तंबू ठोकत असो, कोणी स्वयंपाक बनवत असो, कोणी भांडी घासत असो, आपलं मन जर दिंडीमध्ये असेल तर तो नामस्मरणामध्ये असेल, कोणाकडून कोणतीही क्रिया घडो ती भक्ती ठरेल. आमचं चित्त, आमचं मन त्या दिंडीत पाहिजे, त्या नामस्मरणामध्ये पाहिजे. तर आमची चालण्याची क्रिया, आमची बोलण्याची क्रिया ही भक्ती ठरेल. नवीन नवीन देवाचं नामस्मरण ठरेल. आमच्या अर्जुनाने असंख्य सैन्य मारले, पण ती देवाची आज्ञा म्हणून केलं, म्हणून की ते आपल्या अक्षरशः सैन्य मारलं. पण अर्जुनाला ते पापाला कारण ठरलं नाही का, तर त्याने आपलं मन भगवंताला दिलं होतं. म्हणून मन जर संतांच्या क्रियेमध्ये देवाच्या नामस्मरणामध्ये असेल तर ती आपली खरी दिंडी ठरेल. आम्हाला सगळ्यांना जे भाग्य राहिलं ते केवळ आमच्या श्रीगुरूंमुळे. श्रीगुरूंनी तुम्हा आम्हाला हाताला धरून पंढरीला आणलं, कारण आमची येण्याची पात्रता नाहीये, आम्ही येऊ शकत नाहीये. पण साधू संतांच्या मागे श्रीगुरूंच्या हाताला धरून आपण सर्व भाविक मंडळी आलोत. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की या पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही आलोत. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे साधू संत म्हणतात कशासाठी, तर तीर्थयात्रा होत असतील, साधू संतांच्या मागे आम्हाला चालायला भेटत असेल, श्रीगुरूंच्या हाताला धरून जर आम्हाला येत असेल, या जन्मात दुसरं असं कोणतं भाग्य नाहीये. कारण या सृष्टीमध्ये, या जगतामध्ये आजपर्यंत तेच भाग्यवान ठरले, तेच नशीबवान ठरले की ज्यांनी संतांना मान दिला, आमच्या भगवान प्रभू रामचंद्रांना मान दिला, आमच्या भगवान श्रीकृष्णाला ज्यांनी मान दिला ते या जगात मोठे ठरले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं वर्णन करतात या जगतामध्ये आमच्या अर्जुनासारखा असं कोणी नशीबवान नाहीये की भगवान श्रीकृष्णाचं वेळ, अर्जुनाचं वेळ भगवान श्रीकृष्णाला लागावं. श्रीकृष्ण अर्जुनाला पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हता. अर्जुन कधी कधी देवाशी भांडायचे, त्यांना मेवणं समजत होते ते. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
तो गोपीदारी निवांतच आहे. अर्जुन जर रुसून बसले तर देव जायचे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे जायचे, अर्जुना अरे बा रुसलास, माझं काही चुकलं का असे देव म्हणायचे. तो गोपीदारी निवांतच आहे, तो रुसेदारी बसावीच आहे. तो जर गपचिप बसला तर तो विचारी जायचा का असतो गप्प बसलाय, काय घडलंय का. नवलते या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पार्थाचे करीत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नवलते या प्रभूचे, ते देवाचं नवल तरी पाहत असे. अद्भुत प्रेम भक्ताचे, त्या भक्ताचं प्रेम कसे असेल. आपण पुढा राहिला पायी पाठशी घातला, जेणे पांचजने आसपुरीला आवडीलाची. भगवान श्रीकृष्णाने काय काय केलं अर्जुनाने, करण्याचं कारण काय. कारण कालच आपण ऐकलं की ज्यावेळेस अर्जुनजी झोपत असत त्यावेळेला त्यांच्या रंध्रातून केसातून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असा ध्वनी त्यांच्या रंध्रातून निघत होता. जर असं नामस्मरण करणारा कोणी साधू पुरुष असेल, अशी व्यक्ती असेल तर भगवंताला राहत नाही. कोणी दिंड्या काढतात, कोणी काय होतं, समाजाच्या हिताचा कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. असे साधू पुरुष दिंड्या काढतात, भगवंताचं नामस्मरण करतात आणि भगवंताचं नामस्मरण स्वतः करून दुसऱ्याला अनुग्रहित करतात आणि त्यांना सुद्धा भक्ती मार्गाला लावतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी त्याला काही देऊ शकत नाही, म्हणून गा नमस्कारू तयाचे माता आम्ही मुकुट करू, तयांची टाच धरू हृदय आम्ही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात असे जे साधू पुरुष असतात आमच्याकडे, माझ्याकडे, त्या साधू पुरुषाला त्याला काही नाहीये, केवळ त्या साधू संतांना आम्ही नमन करू शकतो. तो पहावा हे मध डोहले म्हणजे अचूकशे शिडवले, हातीचे लीला कमले पुजवता येते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्या हातामध्ये लीला कमला असतात आहेत, मी केवळ ती लीला कमले त्यांच्या हातात देऊन त्यांची मी पूजा करेन. अर्जुनावरती देवाचे प्रेम होते ना, ते विशेष प्रेम होतं. कितीतरी ऋषीमुनी होते, कितीतरी वर्षे जगले, ते तपश्चर्या केली, पण योगी यांच्या ध्याता नातोडशी तो तू आम्हापाशी मागे पुढे. योगी या दुर्लभ तो मी देखील साजरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुर्लभ असा भगवान पांडुरंग, त्याला आम्ही पाहिलं, ते ऋषीमुनींना नाही दिसतंय, त्यांचं नाव सुद्धा नाही घेतलं. पण या ठिकाणी अर्जुनाचे गोडवे गातात भगवान गोडवे की विषयी जिनुनी जन्मले जे सुखाधिक दातुले, वाणिताची भाट झाले यांचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाच्या पुढे दुसरं नशीबवान नाही कोणी. आमचे उद्धवजी होते, उद्धवना ज्ञान दिलं भगवंतानी, पण अर्जुनावर भगवंताचं विशेष प्रेम होते. विषय जिनुनी जन्मले जे सनकाधिक सुखाधिक मुनी होते त्यांचा अधिकार मोठा, पण विषय वाणिता भाट झाले याचे, या अर्जुनाचे ते भाट झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठ्ठल हा कशाचा प्रताप आहे, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा केवळ नामस्मरणाचा प्रताप आहे. त्याच्या जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही, बाकी क्रिया केल्या, संसारिक क्रिया केल्या, पण अंतकरणामध्ये यश्य न अनृत भाव बुद्धी यश्य न लिंपेदे हत्वा पीस इमाम लोकां न हंती न निबद्धते. त्यांनी कोणत्याही क्रिया करो, पण ज्यावेळेस अंतकरणामध्ये परमेश्वराला धारण करू आणि कोणत्याही क्रिया झाल्या तर त्या नामस्मरण करतात विठाला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनजी एकदा काम्यपणामध्ये गेले फिरायला, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये सहज आलं या ठिकाणी जर आज सुभद्रा असती तर बरं झालं असतं. भगवंत काय जाणत नाही, अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. भगवंतांनी जाणलं की अर्जुनाला मनामध्ये सुभद्रेची आठवण येते, तर भगवंत असे रथावर होते. मग अर्जुनाचं मन भगवंतांनी जाणलं, कारण मुंगे के पैर में घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. मग तिथे जिथे जाते नर आणि नारायण होते, एकमेकाचं मन ते कसं नाही जाणतील. एका ठिकाणी अर्जुनजी म्हणतात देवा माझ्या मनातलं तुला नाही कळेल तर कोणाला कळेल असे म्हणतात. आणि भगवंतांनी ते जाणलं आणि मग बाजूला जाऊन भगवान श्रीकृष्णांनी सुभद्रा मातेचं रूप घेतलं आणि मग त्यांचं चर्चा झाली आणि सुभद्रा माते म्हणतात की मला आता जावं लागेल, मला जायचंय. पण आपली जी भेट झाली
त्या भेटीचं काहीतरी मला प्रतीक पाहिजे ना, की माझ्या मनामध्ये असेल की आपण दोघं कामणे वनामध्ये भेटतो. तर अर्जुनाने आपल्या हाताची अंगुठी काढली आणि सुभद्रा मातेला दिली आणि सुभद्रा माता गेल्या आणि दुसरीकडून म्हणजे भगवान श्रीकृष्ण आले आणि मग तेच तर बटन आले होते. मग रथ चालवताना अर्जुनाला दिसावं म्हणून तो चाबूक होता घोड्यात असे मुद्दाम मागे घालायचे जेणेकरून आपल्या बोटातली अंगठी दिसली पाहिजे. मग अर्जुनाने ती अंगठी पाहिली आणि मग मनामध्ये हळहळ झाली की देवाने माझ्यासाठी सुभद्रा मातेचं रूप घेतलं होतं. सांगायचं तात्पर्य काय, जो साधू पुरुष जो साधक नामस्मरण करेल त्याच्यासाठी भगवंत वेल लावत नाही. विठाला पंढरीला आलोय, पंढरपूर क्षेत्राला आलोय, साधू पुरुषासोबत आम्ही आलोय, आमच्या गुरुजींच्या सोबत आम्ही आलोय. बाबा म्हणतात तीर्थयात्रा कराव्या पण कुणाच्या संगतीने करू नये. कुणी आडमार्गाला नेऊ शकतं पण साधू संतांच्या मागे आलो तर आम्ही थेट पंढरपुराला पोहोचू शकतो. विठ्ठला वारीचा आनंद आपण सगळेजण भोगतोय. आम्ही पाहतोय की आनंद तेतीचा मुकय शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळाशी पाय, तुका माने वृद्ध होते तरणे रे. या दिंडीचा असा आनंद शास्त्रामध्ये आपल्या सांगितलेला आहे. या दिंडीचा आनंद वर्णन करता येत नाही. कोणी म्हणे तुका माने वृद्ध होते तरणे रे. जे वृद्ध माणसं आहेत ते सुद्धा तरणे होतात. म्हणजे त्यांना यंगपणा येतो असं नाही. त्या आत्मध्ये मनामध्ये परमेश्वराला धारण केल्यामुळे त्यांचा जो उल्हास असतो तो उल्हास वाढत असतो. आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांकडे काही जाणकार मंडळी आली आहे जी संसाराच्या जंजलामध्ये भोवऱ्यामध्ये अडकलेली आहेत. त्यांना असं वाटतं की संसारामध्ये कितीही केलं तर शून्यात जमा होतं, पण शून्यामध्ये जमवून आमचं आयुष्य तसंच आहे. मग ते तुकाराम महाराजांचा महिमा जाणून होते की हे खरे साधू पुरुष आहेत, आपण यांच्याकडे गेलं पाहिजे. या संसार समुद्रातून सुटण्याचा आपण या साधू पुरुषाला मार्ग विचारला पाहिजे. म्हणून आज काही जाणकार मंडळी तुकोबारायांकडे आले. तुकोबारायांकडे हात जोडून उभे आणि महाराज आम्ही संसारामध्ये शिरलोय, त्रिविध तापाने आम्ही पडलोय, किती कष्ट करतो, किती कामधंदा करतो, सगळं बरोबर आहे. संसार आलो कामधंदा करावा लागेल, पण आम्ही आमचा उद्धाराचा मार्ग चुकलोय. आम्ही तपश्चर्याचा मार्ग पकडला, परंतु तपश्चर्या मार्गामध्ये ह्या कलियुगामध्ये सक्सेस होईलच असं नाही. कारण आमचे चांगदेव महाराज कमी नव्हते, योग तप सगळं जाणत होते. पण चांगदेव महाराज जरी एवढे मोठे होते तरी ते भगवंताला प्राप्त करू शकले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या मुक्ताबाईने त्यांना अनुग्रह दिला, ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना जवळ केलं, आपण केलं, तेव्हा तेवढ्या मोठ्या साधूचा योगी होता तेव्हा त्याचा उद्धार झाला. योग सामर्थ्य प्राप्त करणं साधन नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात क्लेशोदिक तरस्ते श्याम अव्यक्तम शक्त चेतसाम अव्यक्त आहे गती देह वाधीर वापिते. त्या उपासनेच्या रस्त्यामध्ये चालताना देहधारी पुरुषाला उपासनेचे फार कष्ट सहन करायला लागतात आणि हे कष्ट आमच्या सामान्य माणसाला सहन होतील असे नाही. मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी सकळ उदाच्या येती निराळंब्य व्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विना तया महेंद्राधिपदे करिताती वाटवदे रिद्धी सिद्धी शितवंडे पडवी जाती काम क्रोधाचे विलग उठावती आली ग आणि शून्यशी आग झुंबावे गेली तहाने तहानेची पियावी भूकेली या भूकेची खावी अहोरात्री मागवावी मोहवारा देहाचे बोलणे गुणाचे बोलणे देहाचे चालणे झाडाचे साधने चावलावे की शीत वेडावे उष्ण पांघुरावे वृष्टीची असावे घरांतू. पण एवढं करून सुद्धा त्याचा काही उपयोग वाटत नाही. तुकोबारायांकडे मंडळी आहे, देवा महाराजा एवढं करून सुद्धा आम्हाला उपयोग वाटत नाही. का? कारण जे देहाची वाटा निघाले का सुखटा तर या दुःखाची जी वाटा भागा आला. माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालतात योगाच्या बाबतीत म्हणजे की एवढं सुद्धा करून त्याचा आम्हाला काही उपयोग होत नाही. विठ्ठला
म्हणतो महाराज आम्ही तपश्चर्या केली, दान धर्म केला, पण ते दान धर्माने भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात त्या दान धर्माने मी तुला प्रसन्न होईन असं नाहीये. वेद जरी वाचले, वेद पाठांतर केले, परंतु ते वेद तुम्ही पाठ जरी केले, दान धर्म केलं, पण त्या दान धर्माने तुमचा उद्धार होईल किंवा मी भेटेन असं नाही. ना हम वेद न तपसा न दानेन चेज्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही किती दान करा, पण ते दान तुमच्या मुक्तीला ठरेलच असं नाही. दुसरा एक मनुष्य त्यांच्यामध्ये दान करायला तो उठला की देवा महाराजा आम्ही ज्ञान संपादन करायला गेलो, पण ज्ञान संपादन करणं फार कठीण आहे. तर ज्ञान संपादन करणार साधक तो अनुबंध चतुष्टय साधन असला पाहिजे. विषय अधिकारी प्रयोजनी संबंध हे शास्त्रामध्ये प्रमुख 4 सांगितलेले, हे 4ांचा तो संपादन केलेला असला पाहिजे. त्याच्या पुढे म्हणतात तो साधक समाधी षटक संपन्न असला पाहिजे. शम दम तितिक्षा श्रद्धा समाधान आणि उपरती ज्याच्याने तो संबंधित असला पाहिजे, हे 6 गुण त्याच्याकडे असले पाहिजेत. आणि मग देवा आम्ही ज्ञान संपादन करायला जातो ना, तरी आम्हाला हे सुद्धा जमत नाही. शमो मनुष्यता बुद्धी, आपली जी बुद्धी आहे ती अनेक विषयांकडे धावते. कारण तुमचा आमचा जो जन्म आहे हा पहिला जन्म नाहीये. तुम्ही आम्ही हजारो जन्म घेतले, त्या हजारो जन्म आम्ही देवाचं भजन नाही केलं. कारण देवाचं भजन केलं असतं तर आम्ही या मनुष्य देहामध्ये या मृत्यू लोकांमध्ये नसतो. हजारो जन्म मी विषय भोगले, हजारो मग जन्म आम्ही मजा केली. त्यामुळे आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या मृत्यू संसाराच्या चक्रामध्ये गोल 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 फिरावं लागत आहे. म्हणून आपलं जे मन आहे म्हणून मनुष्यता बुद्धी, ही जी बुद्धी आहे ती दुसरीकडे पळायला पाहते. विठ्ठला पुढे म्हणतात दम मनुष्यता बुद्धी, जी बुद्धी आहे ती आमची कुठेतरी जाऊ पाहते. की विषयांचे धेंडे, जे विषयांचे कळप असतात ते विषयांकडे आमचं मन धावायला पाहतं. परमार्थाकडे आमचं मन हरिपाठामध्ये नाही. हरिपाठाला डोळे मिळले की ते सप्पे सप्पे रेगोडे येतात डोळ्यासमोर, त्याच्यामध्ये आमचं मन लागत नाही. पिटोडे विधीचे आणि दंडे, मग जे काही विधी सांगितले शास्त्रामध्ये त्या विधीने जर आपण चाललो तर शक्य आहे. पण तो मनुष्य म्हणतो नाही हे सुद्धा आम्हाला शक्य वाटत नाही. पुढे म्हणतात तितिक्षा तृणदपी सुनीतानी, एकदम सामान्यतः सामान्य मनुष्य बनलो पाहिजे, तेव्हा कुठेतरी भगवंत आपल्या कृपा करेल. जै जगा धाकुटी होईजे तै जवळीक माझी ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखामध्ये शब्द करतात जै जगा धाकुटी होईजे तै जवळीक माझी. पुढे म्हणतात शम दम तितिक्षा श्रद्धा. पुढे म्हणतात श्रद्धा, आपले जे कोणी आराध्य दैवत असतील, आपले कोणी श्रीगुरु असतील, आपले मराठी भाषिक संत असतील, त्यांच्या चरणाशी आपण 100% विश्वास ठेवू, त्याला श्रद्धा म्हटले. श्रद्धा अशी असली पाहिजे. बस रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे, ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध सुरू होतं. ते युद्धामध्ये जेव्हा कुंभकर्ण लढायला आला, त्यांनी एका वानराला पकडलं. त्याला विचारलं तुझं नाव काय? ते म्हणतं माझं नाव गंधमाधरी. मग तू कुणाचा आहेस? मी भगवान प्रभू रामचंद्राचा आहे. त्यांनी म्हटलं, त्याला अभय दिलं. कुंभकर्ण म्हणतो मी तुला अभय देतो, मी तुला मारत नाही. तू माझ्या हातामध्ये कोणत्या क्षणी मी तुम्हाला मारू शकतो, पण मी तुला मारत नाही. तू फक्त म्हण मी रावणाचा आहे. त्या वानराने विचार केला मारणार तर आहे, पण रावणाचा होऊन मारण्याशी माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचा होऊन मरेल ना. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी म्हटलं मी भगवान प्रभू रामचंद्राचा आहे. एवढे भगवंतावर त्याची निष्ठा होती. पण त्या शत्रूला पाहिलं नाही, कुंभकर्णाला बघवलं नाही. त्यांनी त्याला ठार मारून टाकलं. सांगायचा उद्देश काय, तर आपली जी श्रद्धा असते ती 100% आपल्या श्री गुरु साधू संतांना भगवंतावर पाहिजे. विठ्ठला पुढे म्हणतात समाधान ठेविले आनंद तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. शास्त्रामध्ये सांगितले की समाधानी असला पाहिजे मनुष्य. एखाद्याकडे बंगला आहे, एखादी गाडी, एखाद्याची झोपडी, ती त्याच्या प्रारब्धाने मिळाली. त्याला बंगला त्याच्या प्रारब्धाने मिळाले, त्याला झोपडी त्याच्या प्रारब्धाने मिळाली.
आपण किती उठून करा काही होणार नाही. ठेवीले आनंदे तैशीची राहावे असं करावं लागेल. आणि पुढे म्हणतात उपरती. उपरती म्हणजे देवा आपल्या अंतःकरणामध्ये वाटलं पाहिजे की देवा आजपर्यंत जे मी काही केलं ते सर्व चुकीचं केलं, पण आजपासून जे करेन देवा तुझ्यासाठी करेन. म्हणतात नाही केला कर वेला परोपकार रोल करतात. रोल शूटिंग जेव्हा चालू असते ना प्रत्येक ऍक्टर रोल करतो. त्या प्रसंगाप्रमाणे तो उभा राहतोय काही नाहीये ते तुमच्या आमच्यासाठी रोल करतात. नाही केला करविला परोपकार. कोणी एखादा उपकारी मनुष्य दिंडीमध्ये भाकरी घेऊन येत होता रस्त्यात द्यायला गरजू व्यक्तीला, तर त्याला सुद्धा आम्ही सांगितलं की तू भाकरी नको नेऊ, तिकडे त्यांची सोय होईल. नाही केला करविला परोपकार. नाही दया आणि पीडिता पर. कोणी पीडित समाज होता त्यांना मदत करावी अशी दुसऱ्याच्या मनात भावना होती, तर त्याला आम्ही जाऊन सांगितलं तू तिकडे नको जाऊ, त्यांचं चाललंय बरोबर. नाही दया आणि पीडिता पर. करू नये तो केला व्यापार. वाईला भार कुटुंबाचा. आम्हाला वाटतं आमच्या कुटुंबाचा भार आम्ही चालवतो, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात तसं नाहीये. हे करणे की न करणे या मीची जाणे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुढीलांचे देखे पुढीलांचे नियोजे आपले माता घ्यायचे तरी सांग का ना जटीचे धनुर्धरा. अर्जुना दुसऱ्यांचं ओझ हा बळच आपल्या माथ्यावर घेतो, मग माथ्यावर घेतल्यावर तू कसा नाही दडपेल सांग बघू. आम्ही तर सामान्य आहोत, आम्हाला ज्ञान नाही, आम्हाला अभ्यास नाहीये, पण उद्धार व्हावा हे आम्हाला कळतंय. पण उद्धाराची साधनं या कलियुगामध्ये फार कठीण आहेत. तर महाराजा तुम्हाला आम्ही शरण येतो, तुम्हाला आम्ही विचारतो, तुम्हाला आम्ही प्रार्थना करतो आमचा उद्धार. जर आम्ही तुम्हाला देवाला शरण गेलो तर होईल का? तर कसं करता येईल आम्हाला? तर त्याचं उत्तर तू कोण अभंगाच्या पहिल्याच्या सर्व भावाने जर आपण भगवंताची शरणागती केली तर मात्र तो आपला बेडा पार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. त्या देवाला आपण सर्व भावाने शरण गेलं पाहिजे. सुवर्णमणी सोनी आहे कल्हळ जैसा पाणी आहे तैसा तू मज धनंजया शरणी आहे. सुवर्णमणी सोनिया कल्हळ जैसा पाणी आहे तैसा तू मज धनंजय शरण. भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतात अर्जुना तू मला जर शरण आला ना तर मग तुला दुसरं काही करायची गरज नाहीये. भगवान सांगतात शरणागती तमेव शरणं गच्चे सर्व भावेन भारता तत्प्रसादात परम शांती स्थानेन प्राप्स्यसि शाश्वतम्. तू त्या देवाला शरण जा. तू त्या देवाला शरण गेला की नाही मग तुला कसल्याही प्रकारची भीती राहणार नाही. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मन मना भव मत भक्तो मध्याची माम नमस्करू मामे वैशेषी सत्यंते प्रति जाने प्रयुसने. भगवान या ठिकाणी शपथ घेतात अर्जुनासाठी. किती प्रेम असेल अर्जुनावर देवाचं. देव म्हणतात मन मना भव तुझं मन माझ्यामध्ये आलं असं हो. मत भक्तो भव
तू माझा भक्त हो, मत यजाने भाऊ तू माझे यजन करणार हो, आणि माम नमस्कुरु हो. अर्जुना तू केवळ मला नमस्कार कर, कारण असं केल्याने काय होईल? मामे वैश्यशी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसीने. अर्जुना मी तुला शपथपूर्वक सांगतो, या ठिकाणी भगवान शपथ घेतात, तुम्ही आम्ही खोटे शब्द घेतो की चला 10 मिनिटं राहिले, कोणी विचारतं किती आहे अजून अंतर, म्हणजे 10 मिनिटं चला तिथपर्यंत चला, असं आम्ही खोटं सांगतो. पण भगवान या ठिकाणी शपथ घेतात, प्रतिजाने प्रियोसीने. अर्जुना तू माझा प्रिय आहेस, तू माझा लाडला आहेस, म्हणून अर्जुन सांगतो तू मला शरणी आहे. तरी बाह्य आणि अंतरा विठ्ठला विठ्ठला तरी बाह्य आणि अंतरा आपली या सर्व व्यापारा मत व्यापक आत येविरा विषय करी आपला आत्वा पारावा, काही उपकर्षी पांडवा तो यज्ञ हो बरवा, यज्ञ माझा हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय माझं करणे ऐसे करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता म्हणजे तुम्ही टाळ वाजवाल, पायामध्ये चालाल, पण ते पंढरपुराकडे चालले हे भान ठेवून जर आपण राहिलो तर ती आपली खाली शरणागती होईल. विठ्ठला शास्त्रामध्ये शरणागतीचे प्रमुख 6 प्रकार सांगितलेले. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षिषीति विश्वास, गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणागती. हे 6 प्रकारच्या प्रमुख शरणागतीचे अनेक प्रकार सांगितले, पण ह्या प्रमुख 6 प्रकारच्या शरणागती सांगितले की जीवाने शिवाला, जीवाने देवाला कशा प्रकारे शरण गेलं आणि कोणाच्या माध्यमातून गेलं पाहिजे. आम्ही डायरेक्ट देवाला शरण जाऊन चालेल का? तर तुकाराम महाराज म्हणतात नाही जमणार. असं साधू संतांना जर मध्यस्थी केली नाही, श्री गुरुना जर मध्यस्थी केली नाही ना आम्ही देवाकडे जाऊ पाहू तर नाही जमणारच नाही. एखाद्या आमदार साहेबांना भेटायचं असलं तर त्याच्या पीए करून आपल्याला अगोदर अपॉइंटमेंट घ्यायला लागते. त्याच्या पुढे खासदारांना भेटायचं असं तर त्याच्या पीएची अपॉइंटमेंट घ्यायला लागते. तर आपल्याला देवाची अपॉइंटमेंट घ्यायची, देवाकडे जायचंय. तुकाराम महाराज म्हणतात नाही जमणार. असं तुका म्हणे तुम्ही निर्विजवरी मग हरे उपेक्षिना. साधू संतांकडून जर आपण गेलो तर देव आपला स्वीकार नक्की करेल. विठ्ठल म्हणून साधू संतांना आपण शरण गेलं पाहिजे. आपण आपलं, कारण एखादी गंगा असते, नदी असते, ती ओहळाला जाऊन मिळते. पै समुद्राची नियोग, पै सरितेची नियोग घे, सिंधू जला मिळले बघे. ते काय वर्तत आहे म्हणून मागे पावायचे ना, ते समुद्र जेवणी ठेवले, चित्ताचे चैतन्य झाले, ते यातायात निघाले घनानंदचे. ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात. ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं बाबा सांगतातच आपल्याला की तो सुप्रीम कोर्टातला निर्णय, त्याच्या पलीकडे बोलणे नाही. पै सरितेची नियोगे सिंधू जला मिळले भोगे. ते काय वर्तत आहे म्हणून मागे पावायचे. त्याच्यामध्ये किती गाळ असतो, किती चिखल असतं, किती झाडं असतात, किती पानं असतात, पण ती गंगा सगळ्यांना घेऊन त्या समुद्राला समर्पित होते. त्याप्रमाणे आमच्यामध्ये किती दोष असतील, आपण चुका करतो, चुका नाही खिळे होतात, खिळे. विठ्ठला सामान्य लोक चुका होतातच, पण साधू संतांनी जर शरणागती केली, साधू संत हे दयेचे भांडार आहेत, कृपेचे सागर आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. सामान्यांना ते अपंग येतात आणि मग ज्याप्रमाणे ती नदी समुद्राला जाऊन तो केर कचरा जेवढा असेल तेवढा ते समुद्राला घेऊन मिळवते. मग त्या ठिकाणी त्यांचा प्रवास संपतो. त्या ठिकाणी आम्ही तरी सामान्य असतो, कसे तरी असतो, परंतु साधू संत आमचा स्वीकार करून भगवंताकडे पोहोचतात. म्हणून या ठिकाणी शरणागतीला तुकोबराय प्रमुख महत्व देतात. कारण शरणागती ही साधू संतांची केली पाहिजे, शरणागती ही भगवंताची केली पाहिजे. दुसऱ्या कोणाची शरणागती करून चालणार नाही. दुसऱ्या कोणाची जर शरणागती केली तर ते आपला वापर करतील आणि त्या आपण घरी चिवडा असतो, चिवडा पोह्यांचा चिवडा बनवतो, त्याच्यामध्ये आपल्या महिला भगिनी कढीपत्ता टाकतात. कशासाठी? सुगंध येण्यासाठी. चिवडा बनवून झाला का तो कढीपत्ता एका बाजूला टाकतात, सुगंध त्याच्यामध्ये कढीपत्ता एका बाजूला, असे करतील. पण साधू संतांचं नाही. तू किती सामान्य असो, जर आपण शरणागती केली तर तो कसा गाढव तरी असं महाराज म्हणतात. त्या गाढवाची आम्ही घोडी बनवू, गाढवाचे
साधू संतांची भाषा आहे. मनुष्य कितीही खालच्या तळातला असो, तळागाळातला असो, त्याला त्याच्याकडे कसली लायकी नसली. तो कसंही असला तरी, कोणत्याही प्रकारचा असला, साध्यातला साधा असला, त्याला आपलं पद फक्त साधू संत देऊ शकतात. दुसरे कोणाची हिंमत नाही. त्याचं जीवन केवळ साधू संत घडू शकतात. मी माझ्या बाबतीमध्ये सांगू शकतो. एकदम पडलेला मुलगा होतो, पण बाबांनी हाताला धरलं आणि माझ्या नारदांच्या गावात उभं केलं. म्हणून साधू संत केवळ शरणागतीला महत्व देतात. आपल्याकडे काय पडेल जावे याला किंमत नाहीये. साधू संतांची शरणागती, देवाची शरणागती आम्ही केलो तर उद्धार नक्की होऊ शकतो. तर आलेली मंडळी विचारतात की आम्हाला संसार समुद्राची भीती वाटते. तो भाग खोल आहे का? समुद्र फार खोल आहे. मग आम्हाला तो समुद्र ते भगवान पार करतील का? हे आम्हाला दुसरे आमचा देव स्वीकार करतील का? त्या संसार समुद्रातून आम्हाला तारून नेतील का? तर आमचे पंढरीनाथ, पंढरी जे आमचे दैवत आहे, त्यांनी असे कटेवर हात ठेवले. तुकोबराय म्हणतात की त्याच्या पायी जो मिठी घालेल ना, त्याला भवसिंधूचं पाणी कमरे एवढंच आहे. भवसिंधूचे काय कोडे दाबी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंग पाय भिजवले ते अंग. त्या परमात्म्याला जर आपण शरण गेलो तर परमात्मा आपला बेडा पार केल्याशिवाय राहणार नाही. हा संसार समुद्र फार कठीण आहे. हा संसार समुद्र भगवंतानेच रचले आहे. कोणी याला माया म्हणतं, कोणी त्याला जंजल म्हणतं, कोणी संसार समुद्र म्हणतं, कोणी भवसमुद्र म्हणतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ही त्रिगुणाची माया आहे. दैव हेशा गुणमयी मम माया दुरत्या माने वये प्रपद्यन्ते माया मेघा तरंती दे. हे त्रिगुणाने रचलेली माझी माया आहे. कोणी स्वतःच्या बळावर, कोणी पंडित असो, कोणी हुशार असो, कोणी कितीही विद्वान असो, त्याच्या स्वतःच्या बळावर जे तरू पाहतात ना, तर त्यांना नाही जमत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता महदानी ही माझी माया उतरवणी धनंजया मी होईने आया कैसेनी. ते ब्रह्मचर्याचा आदाडा, पहिली संकल्प जळाचा उघडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे गुणगणाचे वृष्टी बरे, भरोणी मोहाचे महापुरे, घेऊन जात नगरी यमनी म्हणजे, जे वृष्टीच्या आवृत्ती दाटत, मत्सराचे वसे पडत, प्रमदादी तळपत महामीन, प्रपंचाची वळणे, कर्माकर्माची ओभाणे, वरी तरतात ती ओसवणे, सुखदुःखाची रतीची बेटा, आदळती कामाची लाटा, जेत जीव फेन संकटा. ज्ञानेश्वर महाराजांनी मननी ओवे केल्या. विठ्ठला श्लोकामध्ये भगवंतांनी समुद्राची कठीण सांगितली, पण तिथं सुद्धा एक अपवाद असतो. कोणत्याही गोष्टीला एक पर्याय असतो. तो पर्याय सुद्धा या ठिकाणी माऊली सांगतात ते एकच लीला तरले, जे सर्व भावे मजशीचे बदले, तर या आईलीचे थडी सरले माया जाळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंताची ज्याने शरणागती केली ना, ते तो समुद्र पार करू शकतात. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी संसाराचं रूप करून खूप 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 वर्णन केले. ऊर्ध्वं मूलम् अधशाकम् अश्वत्थं प्रावुरव्यम् छन्नांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतस्तस्य शाखाः न प्रवृद्धा विषया प्रवाला अधश्च मूलानि संततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोक रूपमसे तथोपलभ्यते ज्ञानत्वमनचादिते च सम्प्रति
अश्वत्थमेनाम सुविरूढमूलम असंगशिष्टेन जोडे. अशा अनेक प्रकाराने भगवंताने या संसार वृक्षाचं वर्णन केले. हा संसार आपल्या स्वतःच्या बळावर आपण तरुण जाऊ शकत नाही किंवा साधू संतांची जर शरणागती केली, भगवंताला आम्ही रात्री अपरात्री जर हात मारली तर ते शक्य आहे. तुम्ही सांगता की तुम्ही शरणागती करा, तुम्ही सांगता की त्याचे पाय धरा, मग तुम्हाला भोपाल करू शकतो. पण देवा महाराजा तुमचा देव कसा आहे आम्हाला सांगा ना. या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुमचा भगवंत कसं सांगा ना आम्हाला, कारण आमची आणि भगवंताची ओळख नाही. तेव्हा तुकोबराय म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. आमचा भगवंत खूप दयाळू आहे, दयाळू घन आहे, त्यांना बिना कारण सुद्धा दया येते, तसे आमचे भगवान आहेत. भक्तिविद्येमध्ये असंख्य अनेक कथा आलेली आहेत की भगवंताचा दयाळूपणा भक्तांसाठी एकदम प्रसन्न झालाय. जे जे भक्त भगवंताला शरण गेले भगवंतानी विठ्ठला विठ्ठला भगवंतानी भक्ताचा उद्धार केला असे नाहीये. तर भगवंताच्या बाबतीमध्ये ज्यांनी ज्यांनी मनामध्ये विरुद्धपणा घेतला त्या विरोधी लोकांचा सुद्धा उद्धार केलाय. कारण देवाचं सामर्थ्य असं की बस तुझे अवतारे जागो स्वतंत्र देता अनमाशी पात्र पात्र कैवल्य असे पवित्र वैद्यही दिले. कारण भगवंताचं देणं असं ते भक्ताला देत असं नाहीये. वैद्य सुद्धा तीच मोक्ष तीच मुक्ती देतात. कारण पुतना मावशी भगवंताला मारण्यासाठी आली होती, परंतु अशा पुतना मावशीला सुद्धा त्यांनी मोक्ष दिला. आणि तुका आलेली म्हणली तुकोबाराने विचारलं अहो महाराज तुम्ही सगळं सांगता बरोबर आहे, पण तुम्हाला काही याचा अनुभव आहे का. तेव्हा त्या आलेल्या मंडळीला तुकोबाराय सांगतात की आपण त्याच्या चौथे चरणात
हे बापा त्याची जीव लागे एरवी संतुष्टीने ओगे मुकची ओगे या भक्तीप्रमाणे जे जे काही चांगलं बोललं असेल ते हरिभक्त परायण बाबांचं आणि जे काही चुकीचं बोललं असेल ते माझं समजून झाले सेवा माऊलीच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करून जय विठ्ठल जय